गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, गुणारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच विषय मिळालाय तो म्हणजे काय, ग्लुटॅथिऑन किंवा एल कार्निटिन, व्हिटॅमिन सी ही औषधं आहेत, खाण्यातली गोष्टी आहेत. या गोष्टींनी जीवावर बेतू शकतं का? मुळात ही जी द्रव्य आहेत, ही रासायनिक द्रव्य जी आहेत, म्हटलं तरी बाहेरून घेतो म्हणून याला औषधं म्हणायची, पण या गोष्टी शरीरामध्ये नॅचरली तयार होतात. पण या गोष्टी बाहेरून घेऊन काही व्याधी दूर करण्यासाठी मदतही होते. त्यामुळे एल कार्निटिन किंवा ग्लुटॅथिऑन किंवा व्हिटॅमिन सी, एस्कॉर्बिक ऍसिड, अशी औषधं जी आहेत, ही औषधं म्हणून उत्तम प्रकारे घेता येतात आणि त्याचे उत्तम परिणाम दिसतात. हृदयाच्या विकारांमध्ये, लिव्हरच्या विकारांमध्ये, स्किनच्या विकारांमध्ये किंवा एकंदरीतच आयुर्मान चांगलं राहावं आणि विविध आजारांपासून सुटका व्हावी आणि एकंदरीत जीवन चांगलं जावं, यासाठी ग्लुटॅथिऑन, एल कार्निटिन अशा औषधांचा वापर करता येतो आणि तो अत्यंत चांगल्या प्रकारे करणारे लोक, डॉक्टर्स आहेतही आणि अशा गोष्टी करता येतात. त्यामुळे पण त्यातली जी औषधं आहेत, ग्लुटॅथिऑन किंवा एल कार्निटिन देणारी, ही खूप स्पेसिफिक आहेत, थोडीशी महागही आहेत. कशी द्यायला लागतात याचाही अनुभव असावा लागतो आणि ते विशिष्ट पद्धतीने विशिष्ट वेळात अशी द्यायला लागतात. आणि त्यामुळे यातली काही औषधं अगदी अल्पजीवी असतात, त्यामुळे काही काही वेळेला ती टॅब्लेटच्या फॉर्ममध्ये घेता येईल. ग्लुटॅथिऑन टॅब्लेटच्या फॉर्ममध्ये घेता येत नाही, IV स्वरूपात घ्यावं लागतं. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत की ही औषधं, ही एन्झाईम्स, ही डायरेक्ट मायटोकॉन्ड्रिया म्हणजे शरीराचा जो पॉवर हाऊस आहे, जिथे त्या सेलमधून शरीराला आणि त्या सेलला एनर्जी मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते, त्या मायटोकॉन्ड्रियावर काम करणारी ही द्रव्य आहे. आणि त्याचा परिणाम नुसत्या त्या सेललाच नव्हे तर त्या भागाला, त्या अवयवाला होतो आणि त्यातून मोठा परिणाम साधता येतो. पण त्याची हातोटी शिकायला लागते आणि ते अनुभव असणारे, ते गोष्टी माहिती असणाऱ्या लोकांकडूनच हे उपचार करून घ्यायला लागतात, हे सत्य आहे. त्यामुळे आजच्या भागासाठी किंवा आजच्या गप्पांसाठी हा विषय पुरेसा आहे. पण आपण हा विषय पुढे स्वतंत्रपणे प्रत्येक एन्झाईमवर घेऊ थोडक्यामध्ये. पण आजच्यासाठी एवढा पुरे आहे. पण तुम्ही या गप्पांसाठी नेहमी येत राहा, लाईक करा, शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती आहे तीही वाचा. आणि पुढे व्हेरिकोसिटी, डायबेसिटी याच्यावर आपले लवकरच वर्कशॉप्स होतील, त्याला जरूर पार्टिसिपेट करा, वाट पहा आणि सबस्क्राईबही करा चॅनल. थँक्यू.